उद्या आहे चैत्र पौर्णिमा, तर उद्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ह्या वस्तू. पिढ्यानपिढ्यांचे दारिद्र्य संपेल, 7 जन्मांचे आपले सर्व दारिद्र्य दूर होईल. सर्वात पहिले आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे. बघा, ते आपण जर अमावस्या पौर्णिमेच्या तिथीला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान दान केलं तर त्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाका. गंगाजल टाकल्यानंतर थोडेसे काळे तीळ टाका. आपल्याला जे काही पितृदोष लागलेला आहे ते दूर होण्यासाठी काळे तीळ टाका. त्याचप्रमाणे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे. जी काही नकारात्मकता आहे ती दूर होण्यासाठी थोडे खडे मीठ टाका. एक तुळशीचं पान टाका, थोडी चिमूटभर हळद टाका आणि आपल्याला ह्या सर्व पाण्याने अंघोळ करायची आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीला अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाका. अंघोळ झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्या. अशाने ग्रह दोष दूर होतात आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून जर अंघोळ केली तर शनी दोष देखील दूर होते आणि आपल्या सर्व अडचणी दूर होतात. तर अशा प्रकारे उद्या प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून अंघोळ करायला विसरू नका. उद्या ही चैत्रातील शेवटची